ज्या ठिकाणी आपण पदवी कंप्लीट केली, पदवीचं कंप्लीट केलं, हे महाविद्यालय आता सोडून आपल्याला जायचं आहे. नक्कीच दुःखाची बाब आहे, कारण या 3 ते 5 वर्षामध्ये जे काही आपण या महाविद्यालयामध्ये मिळवलं, मित्रमैत्रिणी जोडल्या, त्याच्यासोबतच अभ्यासाचे धडे घेतले, प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळवलं, या महाविद्यालयातून मूल्ये, संस्कार, शिस्त, निर्णय क्षमता, आत्मविश्वास हे सगळं काही आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आता जाण्याचा क्षण हा नक्कीच भावनिक क्षण आहे. खूप वाईट वाटू शकतं, दुःख मनाला वाटू शकतं, पण तितक्याच आपल्याला उमेदीने आणि उत्साहाने पुढच्या करिअरसाठी वाटचाल करायची आहे. दुःखाने थोडं वेळ होतं, पण आपल्याला भावी आयुष्यामध्ये जर काही साध्य करायचं असेल तर आपल्याला मात्र निरोप घ्यायला बंधनकारक ठरतं. आणि निरोप हा काही शेवट नाही, निरोप म्हणजे काही नातं संपलेलं नाही. या महाविद्यालयाशी आपलं जोडलेलं नातं हे कायम अबाधित राहील, नव्हे तर आणखी ते मजबूत होईल जेव्हा आपण पुढच्या प्रवासासाठी निघाल. तुमची पुढची जी काही करिअर क्षेत्र आहे, वेगवेगळे क्षेत्रामध्ये आपण आपल्या इंटरेस्टेड जे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहेत त्यामध्ये आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण प्रयत्न कराल. आणि जेव्हा आपण काहीतरी ध्येय साध्य कराल आपल्या जीवनामध्ये, तेव्हा नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी नेहमी महाविद्यालय ओपन, तुम्ही कधीही या महाविद्यालयाला भेट देऊ शकता. तुमच्या करिअरमधून जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटला तिथल्या प्राध्यापकांना भेटू शकता, महाविद्यालयाला भेटू शकता, कारण हे महाविद्यालय म्हणजे तुमच्यासाठी होम आहे. हॉबीज ऑमी या महाविद्यालयाचं पहिलं एच लेटर वी स्टँड फॉर होम. आणि म्हणून हॉबीज ऑमी महाविद्यालय हे आपलं घर आहे, ते आपण कधीच विसरू नका. कारण आपण आयुष्यामध्ये कार्यरत असताना नक्कीच आपला परिवार आपल्यासोबत असतो, समाज असतो, त्यासोबतच हे महाविद्यालय तुम्ही जिथे कुठे जा तिथे महाविद्यालय आपल्यासोबत असेल. महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्तावित मांडते. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला वारंवार सांगू इच्छिते की महाविद्यालय नेहमी आपल्यासोबत आहे. एक हक्काचं घर म्हणून तुम्ही या महाविद्यालयामध्ये भेटू शकता. तुम्ही तुमची जी काही आनंद आहे, तुमचं दुःख आहे, यामध्ये महाविद्यालय नेहमी सामील असतं. तर या ठिकाणी करिअरच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छिते. आता आपल्याकडे या ठिकाणी BCom, BSc, BA तसेच MCom आणि MA झालेले पदव्युत्तर विद्यार्थी आहेत. तर या सगळ्यांसाठी वेगवेगळे करिअर क्षेत्र खुली आहेत, म्हणजे खूप साऱ्या संधी या जगामध्ये आहेत. आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये तरी अनेक साऱ्या नवीन जॉब, हाय डिमांडिंग जॉब आता ओपन होत आहेत. त्यामुळे आपण आपल्यापैकी काही जण हायर एज्युकेशनसाठी जातील, म्हणजे PG निवडतील, आपल्या ठराविक विषयामध्ये PG करतील, किंवा काही जण गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करतील, MPSC, UPSC किंवा RBI बँकिंग जॉबसाठी प्रयत्न करतील, किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉबसाठी आपण प्रयत्न कराल, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण प्रयत्न करा. त्यासोबत प्रोफेशनल कोर्सेससाठी काही आपल्यासाठी जाते, जसे की CS आहे, CA आहे. आणि म्हणून करिअरच्या संधी हा खूप आहे. फक्त आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे किंवा बऱ्याच वेळा आपल्या आवडीप्रमाणे पण करिअर मिळू शकत नाही, तर कधी गरजेप्रमाणे आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे कधी आपल्याला काही विद्यार्थ्यांना अनेक वेळा घरच्या आर्थिक अडचणीमुळे काहीतरी छोटी मोठी जॉब स्वीकारावी लागते आणि पुढचं करिअर त्यांना मिळता येते. आणि म्हणून पण या ठिकाणी आपण कधीही शिकणं थांबवू नका. या ठिकाणी प्राथमिकांनी थोडंसं प्राथमिक स्वरूपात हे सांगू इच्छिते की नेव्हर स्टॉप लर्निंग, कधीही शिकणं थांबवू नका. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, सतत शिकत राहा आणि नेव्हर गिव्ह अप, म्हणजे कधीच तुमचे प्रयत्न करणं सोडून देऊ नका, कारण यश त्यांनाच मिळतं जे प्रयत्न करणं कधीच थांबवत नाही. याच्यासाठी फार मोठी बुद्धिमत्ता किंवा फार काही अशा असामान्य गोष्टी आपल्याला आवडत नाही, तर ते करत राहतात त्यांना यश नक्कीच मिळतं. आणि यश हे लगेच मिळत नाही, हे देखील तितकं सत्य आहे. कारण यश आपल्या जीवनामध्ये यायला खूप काळ लागतो. तर सूर्य या जगामध्ये हळूवारपणे येतो आणि त्यानंतर आपण चोरून लागतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील या सूर्याप्रमाणे तेज आणि यश येणार आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण नक्की तुम्हाला यश भेटणार आहे. तुमचे प्रयत्न सातत्याने आपण चालू ठेवतात. जिद्दचिकाटी, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने कार्य करू शकता. आता या ठिकाणी या हे महाविद्यालयीन वटवृक्ष, या वटवृक्षाचं सावली तुम्हाला तुम्ही वास्तविक जीवनामध्ये पदार्पण करत आहे. वास्तविक जीवनामध्ये
तुमच्या सातत्यावरून मेजर केलं जातं. आणि म्हणून या वास्तविक जीवनामध्ये प्रवेश करत असताना मात्र स्वजबाबदारीने आणि योग्य निर्णय घेऊन आपल्याला प्रयत्नशील राहावं लागतं. कारण वास्तविक जीवन, व्यावहारिक जीवन हे खूप प्रगत आहे, वेगळं आहे. आज आपण या चर्चेच्या सावलीखाली प्राध्यापक कोणत्याच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास करत होतो. शैक्षणिक जीवन अनुभवलेला, पण आता वास्तविक जीवन या शैक्षणिक जीवनापेक्षा नक्कीच वेगळं आहे. आणि त्यासाठी मात्र आपले फक्त डिग्री आणि क्वालिफिकेशन असून चालणार नाही, तर आपल्यामध्ये असलेले स्किल्स, आपल्यामध्ये असलेलं नॉलेज आणि आपल्यामध्ये असलेली कन्सिस्टन्सी पॉवर ही तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. आणि म्हणून या दिनाच्या निमित्ताने मी हे देखील सांगू इच्छिते की आपण सर्वजण खूप आयुष्यामध्ये मोठं यश मिळवा आणि आपला प्रत्येक दिवस आनंद आणि यशाने भरलेला असावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना या महाविद्यालयाच्या वतीने, सर्वांच्या वतीने